गुड. सो काय केलंय आपण, एक नॉर्मल कॉन्फिगरेशन फाईल क्रिएट केली आहे. कॉन्फिगरेशन मीन्स अ बॅश स्क्रिप्ट रेडी केली आहे आपण. बॅश स्क्रिप्ट मध्ये काय टाकलंय, डॉकर, मिनिक्यूब अँड क्यूबसीटीएल. तर तिन्ही टर्म्स ऍट अ टाइम एक्झिक्यूट व्हायला सुरू झालेले आहेत. 2 टर्म झाले, आता मिनिक्यूब आपलं स्टार्ट होत आहे. सी किती घेतोय तो, 2 कोर जीबी, 2 कोर सीपीयू अँड 3 GB रॅम तो ऑक्युपाइड करतोय. आणि आपण हार्डवेअर रिक्वायरमेंट मध्ये तेवढं दिलेलं आहे, तर आपल्याला इश्यू येणार नाही. प्रिपेरिंग कुबरनेटिस कंटेनर क्लस्टर ऍक्च्युली. आणि आपण कुबरनेटिसचं आर्किटेक्चर सुद्धा बघितलेलं आहे. एकदा रिकॉल करा, काय असतं कुबरनेटिस आर्किटेक्चर, काय असते. एपीआय सर्व्हरचं काय काम असतं, कम्युनिकेशन करण्यासाठी, राईट. आणि नंतर शेड्यूलर, शेड्यूलरचं काय काम असतं, पॉड शेड्यूल करून ठेवण्याचं. ओके, नेक्स्ट कंट्रोलर मॅनेजर. कंट्रोलर मॅनेजरचं काम काय असतं, पॉड्सला मॅनेज करायचं. कंट्रोलर मॅनेजरचं काम काय असतं, पॉड्सला मॅनेज करायचं नाही. ऍक्च्युअल स्पेस, ऍक्च्युअल अँड डिझायर्ड स्टेटला तो चेक करत असतो कंटिन्युअस बेसिसला. हा, नेक्स्ट. अँड देन ती इन्फॉर्मेशन तो कोणाला पास करणार, एपीआय सर्व्हरला. एपीआय सर्व्हर कोणाला पास करणार, शेड्यूलरला. शेड्यूलरला जर समजलं की बाबा एक पॉडची रिक्वायरमेंट आहे, तर तो शेड्यूल करेल. हा, समोर काय असतं, काय, ईटीसीडी. ईटीसीडीचं काय काम आहे, ईटीसीडी मध्ये काय असते, तर पूर्ण वर्किंग जे आहे त्याचं इन्फॉर्मेशन असते, आणि इन द फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर, राईट. हा, आणखी हे तर झालं कंट्रोल मॅनेजरचे पूर्ण कंपोनंट्स. बाकी वर्क नोडचे कंपोनंट्स काय असणार, काय असणार, क्यूबसीटीएल, आणखी क्यूबसीटीएलचं काम काय, क्यूबसीटीएलचं काम काय, हा, क्यूबसीटीएलचं काय काम आहे, बोला. क्यूबसीटीएलचं काय काम आहे, बोलणार का, ओ क्यूबसीटीएलचं काम इन्फॉर्मेशन कॅप्चर करणे. इन्फॉर्मेशन कॅप्चर कोणाकडून करणार, एपीआय सर्व्हर कडून. जर त्या इन्फॉर्मेशन मध्ये एक पॉड शेड्यूल केला असेल, तर तू काय करणार, पॉड शेड्यूल करणार. क्यूबसीटीएल मॉनिटर करत असतो पॉड्स आपल्याकडे किती आहेत. हा, ओके. 2 असेल, आणि कंट्रोलर मॅनेजरने शेड्यूलरला सांगितलेलं आहे की बाबा एक पॉड आपल्याला आवश्यक असेल, तर ती इन्फॉर्मेशन कोणाला मिळेल, क्यूबलेटला. ठीक आहे. क्यूबलेट, हा, तर क्यूबलेटला क्यूबसीटीएल कशासाठी असते, राईट. मग क्यूबलेट कशासाठी यूज होतो, क्यूबलेट कशासाठी यूज होणार,
क्युबलेट पॉडला मॉनिटर करत असतो, बरोबर ना. आणि देन तो पॉड क्रिएट करणार, आणि पॉड क्रिएट झाल्यानंतर त्याच्यानंतरची वर्किंग कोणाची असतं, त्याच्यानंतर वर्किंग कोणाचं असते, पॉड क्रिएट झाल्यानंतर कंटेनर मॅनेजमेंट इंजिन. कंटेनर इंजिनचं काय काम असेल, कंटेनर इंजिनचं काय काम असेल, कंटेनर इंजिनचं काय काम असतं, कंटेनर इंजिनचं काय काम असतं. तिथे आपण डॉकर आहे तर डॉकरचं काय काम असतं, हा डॉकरचं काम आहे त्या पॉड मध्ये एक कंटेनर क्रिएट करणे. कितीदा आपण रिकॉल केलंय ते. हा ओके. So finally we have all three things available here. kubectl install नव्हतं झालं प्रॉपरली, तर त्याला मी ऍक्च्युली बहुतेक मॅक ओएस जो आहे याचा URL घेतला असणार, बट मला काय घ्यायचा होता, लिनक्स वाला URL घ्यायचा होता. ठीक आहे. सो जेव्हा मी लिनक्स वाला URL घेतला आहे तेव्हा ते प्रॉपर इन्स्टॉल झालेलं आहे. तर आर्किटेक्चर आपण केलेलं आहे, बरोबर. समजलं होतं तुम्हाला सगळं. आर्किटेक्चरवर क्वेश्चन्स येतात ते लक्षात ठेवायचं, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे. तर मिनिक्यूब, वी हॅव मिनिक्यूब, डॉकर PS हियर, मिनिक्यूब क्लस्टर, kubectl, get nodes, नोड आहे आपल्याकडे. ओके. सो नाउ वी कॅन वर्क ऑन हियर. सो सर्वात आधी mkdir एक /opt मध्ये एक डायरेक्टरी क्रिएट करतोय डेटा नावाची, ज्याला आपण यूज करू ऍज अ व्हॉल्यूम. ठीक आहे. ओके. आता व्हॉल्यूम असते काय, इथे काय म्हटलं जाते, पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. आता पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हणजेच काय असणार आहे, आपण डॉकर मध्ये जो व्हॉल्यूम लर्न केला आहे ते थोडं रिकॉल करा. डॉकरचा व्हॉल्यूम कसा यूज केला आपण, काय काम करायचं तो डॉकर व्हॉल्यूम, डॉकर व्हॉल्यूम काय काम करायचं, कोणत्या टाईपचे डॉकर व्हॉल्यूम्स बघितले होते आपण, बाइंड माउंट व्हॉल्यूम आणि डॉकर व्हॉल्यूम माउंट, राईट. दोन टाइप्स बघितले होते. तर इथे आता काय म्हणतात, तर इथे आपण व्हॉल्यूम माउंटिंग मध्ये याला म्हणतात पर्सिस्टंट व्हॉल्यूम, कुबरनेटिस व्हॉल्यूम. व्हॉल्यूम्स. तर याला काय म्हटलं जातं, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. आता हा ऍक्च्युली कशा पद्धतीने यूज करायचा आणि का बरं यूज करतोय आपण, तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपण का बरं यूज करतो, ऍक्च्युली डॉकर मध्ये पण आपण बघितलंय व्हॉल्यूम वगैरे. तर काय असेल यूज केस, काय असेल व्हॉल्यूम यूज करण्याचा, मेन पर्पज काय असेल व्हॉल्यूम यूज करतोय तर, राईट. एखाद्या वेळेस जर आपला पॉड क्रॅश होतो, कुठल्याही रिझन मुळे तो क्रॅश होऊ शकतो, तर मेन पर्पज काय आहे, आपला जो काही डेटा आहे तो कंटेनर जो ऑक्युपाइड करतोय डेटा, त्याच्यामध्ये जो काही प्रोसेस असेल किंवा जो पण आपल्याला डेटा सेव्ह करायचा असेल तो राहणार का, नाही राहणार. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, पर्सिस्टंट व्हॉल्यूमचा यूज करणार आहोत आपल्याला डेटा बॅकअप मध्ये ठेवण्यासाठी. एकच डेटा आपण मल्टिपल पॉड्सला अटॅच पण करू शकतो, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे किंवा डॉकर मध्ये, की आपण काय करतोय, एक व्हॉल्यूम क्रिएट करतोय आणि तो व्हॉल्यूम आपण कुठल्याही वेगवेगळ्या पॉड्सला, मल्टिपल पॉड्सला, कंटेनर्सला देऊ शकत होतो. सेम प्रोसेस इकडे करायची, पण इथे काय म्हणतात, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. ओके. सो आता इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करायची एक थोडी प्रोसेस आहे जी आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करायची प्रोसेस म्हणजेच काय, तर आपल्याला आधी ते डिफाइन करायचं आहे की किती स्टोरेज आपण यूज करणार, किती स्टोरेज आपल्या कुबरनेटिस मध्ये आपण यूज करणार और अलॉट करणार. ठीक आहे, समजलं. तर लेट्स कन्सिडर, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करायचं आहे. इथे काय दिलेलं आहे,
managing storage in a distinct problem from managing compute instance. The persistent volume subsystem provides an API to user administrator. भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे, बट कसं काम करतो आता ते बघावं लागेल आपल्याला. तर सर्वात आधी इथे बघा, फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, तर डिफाईन करावं लागेल की किती स्टोरेज हवं आहे आपल्याला क्युबरनेटिस मध्ये. तर त्यासाठी मेन म्हणजेच आपल्याला क्रिएट करावं लागेल पर्सिस्टंट व्हॉल्यूम. काय करावं लागेल, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हटलं जातं, पीव्ही म्हटलं जातं, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. देन त्यानंतर इट्स अ पीस ऑफ स्टोरेज इन द क्लस्टर दॅट हॅज बीन प्रोव्हिजन बाय द ऍडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. मे बी ऑर्गनायझेशन मध्ये तुमचा हा पर्सिस्टंट व्हॉल्यूम ऑलरेडी क्रिएटेड असेल. कोणी क्रिएट केलं असणार, ऍडमिनिस्ट्रेटरने केलेलं असणार. ज्याला पण कुबरनेटिस ऍडमिनिस्ट्रेटरची पोझिशन अलॉट असेल तो काय करणार, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करून ठेवणार. मे बी तुमच्या अंडर मध्ये तुम्हाला तो क्रिएट करायची गरज नाहीये, बट येस इट्स ऑलरेडी क्रिएटेड बाय वन ऑफ युअर ऍडमिनिस्ट्रेटर. एवढं कळलं. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला ते क्रिएट करायची गरज पडणार नाही, तो एकदा बनवलेला जातो. त्यानंतर आपण काय करतो, फक्त क्लेम करतो त्याला. जर 100 GB अलॉट केलेला असेल तर 100 पैकी तुम्ही आता सध्या किती यूज करणार त्यासाठी सेपरेट असते, तो काय असेल, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. ओके. तर हा पोर्शन समजला. Administrator or dynamically provisioned using storage classes. Option आहे त्यामध्ये. It is a resource in the cluster just like a node in cluster resources. PV volume plugin like volumes. आणखी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ओके. तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम समजलं काय होणार आहे. इन शॉर्ट काय करणार आपण, लेट मी ओपन अ नोटपॅड. ओके. मी ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे, बट मी तुमच्यासाठी परत लिहूया आपण. ठीक आहे. सर्वात आधी काय असेल आपल्याकडे, पीव्ही असणार. पीव्ही म्हणजेच पर्सिस्टंट व्हॉल्यूम. ऍडमिनिस्ट्रेटरने आपल्या प्रोजेक्टसाठी लेट्स कन्सिडर 100 और 10 GB आपल्याला दिलेला आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करून. तो आपण स्वतः क्रिएट करू शकतो और ऍडमिनिस्ट्रेटर क्रिएट करून टाकेल, काय प्रॉब्लेम होणार नाही. तर 100 GB आपल्याकडे अवेलेबल आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हणून. बट आता तुम्हाला ऍक्च्युअली यूज किती करायचं आहे त्या एका पॉडसाठी किंवा त्या आपल्या डिप्लॉयमेंटसाठी. देन तुम्हाला काय करावं लागतं, देन तुम्हाला क्रिएट करावं लागतं पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. काय क्रिएट करावं लागेल, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. आता हा जो 10 GB आहे, या 10 GB पैकी तुम्हाला लेट्स कन्सिडर करा 5 GB ची आवश्यकता आहे, तर 5 GB तुम्ही यूज करा. आलं लक्षात. 5 GB तुम्ही यूज म्हणजे ऍक्वायर करणार और क्लेम करणार. अंडरस्टूड. इथे काही प्रॉब्लेम आहे का. ओके. देन आता एवढं ऍक्वायर तर केलेलं आहे. ऍक्वायर केल्यानंतर ना आता टर्म येते की हे जे ऍक्वायर स्टोरेज आहे हे आपण काय करणार, असाइन करणार. कुठे, ज्या पॉडवर आपल्याला हा बॅकअप सिस्टम अप्लाय करायचा असेल तो तिथे. ठीक आहे. तर त्यानंतर येईल तुमचा पॉड. काय येईल तुमचा पॉड. आणि इथे तुम्हाला काय करावं लागेल, व्हॉल्यूम माउंट. काय करावं लागेल, व्हॉल्यूम माउंट. ठीक आहे. हा व्हॉल्यूम माउंट इथे करावं लागेल. कोणता करावं लागेल, PVC. कारण इथे किती आपण यूज करतोय, 5 GB. क्लिअर आहे, समजलं. ओके. बट याला हे पण सांगायचं आहे की बाबा मी रेफरन्स कुणाचा घेतोय, पीव्हीचा घेतोय. याला हे पण सांगावं लागेल की माझा पीव्ही कोण आहे. पीव्ही कोण आहे, दिस वन. तर तो व्हॅलिडेट करेल की पीव्ही मध्ये 10 GB आहे आणि पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम, हा पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम मध्ये किती, याने 5 GB दिलेला आहे. तर दोन्ही टर्म्स आपल्या पॉडकडे अवेलेबल राहणार की व्हॉल्यूम कोण आहे आणि व्हॉल्यूम क्लेम किती आहे. अंडरस्टूड. तर हेच काम आपल्याला आता करून बघायचं प्रॅक्टिकली. ठीक आहे. तर यासाठी आता आपल्याकडे 3 फाईल जनरेट कराव्या लागतात.
तीन फाईल जनरेट कशा होईल, सर्वात आधी PV, ओके, नंतर ना दुसरी फाईल कोणती राहणार, PVC, आणि देन लास्ट मध्ये आपल्या पॉडची फाईल असेल ज्यामध्ये आपण याला काय करणार, माउंट करणार. समजलं? ठीक आहे. तर आता ही प्रोसेस आपण प्रॅक्टिकली बघू. सो फाईल्स ऑलरेडी आहेत माझ्याकडे बनलेल्या. आपण बघा मी काय केलेलं आहे, इथे व्हॉल्यूम नावाचा फोल्डर क्रिएट केला. बघा काय केलं, इथे व्हॉल्यूम नावाचा फोल्डर क्रिएट केलाय आणि यामध्ये पहिली फाईल काय असायला पाहिजे माझी, PV फाईल. आता PV फाईल लिहायचं कसं लिहायचं, तर एकदम इझी आहे. पर्सिस्टंट व्हॉल्यूम या पद्धतीने, काइंड मध्ये काय येणार, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. इवन इफ यू वॉन्ट टू गो थ्रू द प्रॉपर डॉक्युमेंटेशन यू विल सी ऑल दोज थिंग्स हिअर ऑल्सो. ठीक आहे. सर्वात आधी काय करायचं आहे, प्रोव्हिजन करायचं आहे. देन त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोसेस फॉलो करायची आहे ती फॉलो करावी लागेल. ठीक आहे. हे काय, हे पॉट, तर PVच्या फाईल्स ते असेलच. हा पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम आहे आणि हा आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूम. सी दिसतंय, सेपरेट फाइल्स. ओके. बघा इथे काय दिलेलं आहे, इथे पण तुम्हाला समजेल व्यवस्थित. काय दिलेलं आहे, पर्सिस्टंट व्हॉल्यूम API व्हर्जन कोणता यूज करतोय, V1. आता हे कुठून बघायचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. काय कमांड असते ती, काय कमांड असते, आपण सगळे रिसोर्सेस बघू शकतो, कुबरनेटिसचे सगळे ऑब्जेक्ट्स बघू शकतो, त्यांचे व्हर्जन्स बघू शकतो. कमांड कोणती होती, kubectl. कोणती कमांड आहे, किंवा kubectl. काय kubectl मी सांगतोय ना, काय कमांड आहे सांगा लवकर. kubectl API-resources. कोणती कमांड आहे, API-resources. आपण बघितलेली आहे, रिकॉल करा जरा, त्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल मिळेल. kubectl API-resources. बघा फुल डिटेल मिळाली आणि इथे कोणता व्हर्जन यूज करताय ते पण दिसतं. तर इथे तुम्ही जर काय म्हणतात त्याला व्हॉल्यूम बघितलं तर व्हॉल्यूम दोन्हीचे कोणते व्हर्जन्स आहेत, V1 आहेत. ठीक आहे. पर्सिस्टंट व्हॉल्यूम आणि काइंड काय असेल याचा, कॅपिटल P, कॅपिटल V, कॅपिटल P, कॅपिटल V, कॅपिटल C. ओके. सो इथे मी बरोबर लिहिलेलं आहे, याने पण बरोबर लिहिलेलं आहे. नेक्स्ट, हे तर झालं तुमचं पर्सिस्टंट व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन. देन याच्या स्पेसिफिकेशन मध्ये बघा काय दिलेलं आहे, कॅपॅसिटी ऑफ स्टोरेज किती, 5 GB. व्हॉल्यूम मोड, फाईल सिस्टम. ऍज अ फाईल सिस्टम याला अटॅच यूज करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ऍज अ फाईल सिस्टम याला अटॅच करायचं आहे. देन ऍक्सेस मोड. ऍक्सेस मोड मध्ये काय दिसतंय, रीड राईट वन्स. आता इथे भरपूर साऱ्या परमिशन्स असतील. हे काय, रीड राईट वन्स आहे. तुम्हाला राईट करायचं आहे, ओनली रीड ठेवायचं आहे तर ओनली रीड असेल. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये मिळतात. ऍक्सेस मोड मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या परमिशन द्यायचे आहेत ते तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम पॉलिसी. पॉलिसी काय काय दिलेली आहे यामध्ये, रिसायकल. रिसायकल मीन्स इथे 2-3 असेल, रिसायकल असेल, रिटेन असेल आणि रिक्लेम असेल. रिसायकल आणि रिटेन आहे ऑलरेडी. एक कुठली तरी आहे जे डेप्रिकेट झालेलं आहे, ते यूज होत नाही जास्त करून. तर बघा काय दिलेलं आहे, रिसायकल आणि दुसरी असेल रिटेन. समजलं, ते तुम्हाला इथेच याच डॉक्युमेंट मध्ये मी दाखवतो. क्लिअर आहे. आता हे आहे काय ऍक्च्युली पॉलिसी, तर तुम्हाला माहिती असेल IPL ची टीम, मुंबई इंडियन्सचे फॅन्स आहेत ना तुम्ही. कुठल्या पण टीमचे फॅन्स असो, बट बघितलं आहे
भरपूरदा वर्ड यूज केला जातो. रिटेन किया है, विराट कोहली को बैंगलोर ने रिटेन कर लिया, मुंबई ने रोहित शर्मा को रिटेन कर लिया म्हणतात ना, चेन्नईने धोनी को रिटेन कर लिया म्हणतात की नाही. तर रिटेन म्हणजे काय असणे, जे जसं आहे ते तसंच यूज करणे. समजलं. जर आपण लेट्स कन्सिडर करूया, हा पेन ड्राईव्ह आहे आपल्याकडे 5GB चा. ओके, पेन ड्राईव्ह मध्ये डेटा आहे, तुम्ही त्याला रियूज करू शकता. त्याला तसं त्यातला डेटा तसाच राहणार आणि परत त्याला तुम्ही यूज करणार. कळलं का काय म्हणतोय मी? डेटा डिलीट होतोय का? नाही. बट रिसायकल मध्ये काय होईल? रिसायकल मध्ये काय होईल, तुम्ही त्या पेनड्राईव्हचाच यूज करणार, बट त्या पेनड्राईव्ह मधला डेटा वॉशआउट करणार जर गरजच नाही आहे तर. म्हणजे स्टोरेज ड्राईव्ह सेम राहणार, तुम्ही काय करणार, त्याला रियूज करणार. कळलं का? ठीक आहे. तर ते पॉलिसीज म्हणजे इथे आपण देतोय. स्टोरेज क्लास नेम स्लो. स्टोरेज क्लास नेम आता जे इथे दिलेलं आहे ते पण तुम्हाला इथे डॉक्युमेंटेशन मध्ये मिळतील. वेगवेगळे असतात. स्लो दिसतोय इथे, देन नोड असेल, वेगवेगळे आहे ते तुम्हाला आणखी डीप मध्ये गेल्यानंतर कळेल. माउंट ऑप्शन्स, आणि माउंट ऑप्शन्स मध्ये काय दिलेलं आहे, हार्ड माउंटिंग करायची आहे की सॉफ्ट माउंटिंग करायची आहे. दोन टाईपची माउंटिंग असणार. लिहा तुमच्या नोट्स मध्ये, होमवर्क मध्ये. माउंटिंगचे टाइप्स, हार्ड माउंटिंग अँड सॉफ्ट माउंटिंग काय असते ते बघायचं तुम्हाला. ठीक आहे. बट इथे माउंट काय करतोय आता, इथे बघा NFS नेटवर्क फाईल सिस्टम माउंट होत आहे. काय होतं इथे, नेटवर्क फाईल सिस्टम माउंट होत आहे एका पाथवर, आणि त्या NFS चा सर्व्हर कोणता आहे, दिस वन. NFS चा सर्व्हर कोणता आहे, दिस वन. बट इथे तुम्ही कुठलाही कसं वेगवेगळ्या टर्म्स माउंट करू शकता. ठीक आहे. तर आपण काय करू, डायरेक्टली माउंट करणार आहोत. तर ते पण बघू. कळलं का इथे? तर हा झाला तुमचा पर्सिस्टंट व्हॉल्यूम. मी इथे छोटासा पर्सिस्टंट व्हॉल्यूम लिहिलेला आहे, हा पण तुम्ही थोडासा चेक करा. काय बघा इथे मी पण सेम टर्म्स लिहिलेले आहेत. ऍक्सेस मोड, रिक्लेम पॉलिसी, रिटेन लिहिलेला इथे, म्हणजेच पुराना डेटा पण तिथे राहायला पाहिजे. रीड राईट वन्स दिलेला आहे. तर आता आपण हे टर्म्स इथे बघून घेऊ. थोडं वरती यायचं, वरती आल्यानंतर ऍक्सेस मोड्स वगैरे मिळेल तुम्हाला. हा, रिक्लेमिंग बघा इथे. रिक्लेमिंग मध्ये काय दिलेलं आहे, रिटेन रिक्लेम पॉलिसी अलाउज फॉर मॅन्युअल रिक्लेमेशन ऑफ द रिसोर्सेस. ठीक आहे. व्हेन द पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम इज डिलीटेड, द पर्सिस्टंट व्हॉल्यूम स्टील एक्झिस्ट अँड द व्हॉल्यूम इज कन्सिडर्ड रिलीज्ड. ठीक आहे. तर याला यूज करण्याची पण काही वेज आहेत रिटेनचे. आणि एक आहे आणखी डिलीट. For volume plugin that suppose the delete reclaim policy, remove both the persistent volume object from the Kubernetes. बघा डिलीट होऊन जाईल. नेक्स्ट आहे रिसायकल. ओके. तर रिसायकल रिक्लेम पॉलिसी इज डेप्रिकेटेड. अच्छा, ही पॉलिसी डेप्रिकेटेड आहे रिसायकल वाली. एक तर तुम्ही डिलीट करा किंवा रिटेन करा, दोन यूज करू शकता. ओके. कळलं का? आणखी काय बघितलं आपण? आणखी दिसेल ना इथे ऑप्शन्स. एवढ्या साऱ्या टाइपचे पर्सिस्टंट व्हॉल्यूम तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे. कुठलं पण असू शकते तुमचं, तुम्हाला जे पण पाहिजे ते तुम्ही क्रिएट करू शकता. कॅपॅसिटी तुम्हाला समजलाय, व्हॉल्यूम मोड तुम्हाला समजलेला आहे. त्यानंतर ऍक्सेस मोड. इथे बघा ऍक्सेस मोड दिलेला आहे. तर ऍक्सेस मोड मध्ये काय काय दिलेलं आहे, रीड राईट वन्स, रीड ओनली, मेनी. रीड राईट मेनी याच्या नावावरूनच तुम्हाला समजत असेल. रीड राईट मेनी मीन्स मल्टिपल टाइम तुम्ही रीड राईट करू शकता. रीड ओनली, मेनी मीन्स फक्त रीड करेल पण भरपूर टाइम करेल, प्रत्येक वेळेस तो रीड करू शकतो. रीड राईट वन्स पॉड, एका पॉडवर एक टाइम तो रीड राईट करू शकतो. समजून पडतं काय असेल या. ठीक आहे. तर तेच आपण इथे लिहिलेलं आहे, त्यापेक्षा आणखी एक्स्ट्रा काही लिहिलेलं नाहीये. नेक्स्ट इथे तुम्ही बघा होस्ट नेम काय दिलेलं आहे, होस्ट नेम. आता होस्ट पाथ आहे ऍक्च्युअली.
आणि आपण काय करतोय, पाथ देतोय की हा ऍक्च्युली पर्सिस्टंट व्हॉल्यूम कुठल्या पाथला असायला पाहिजे. ठीक आहे, हिअर स्लॅश MNT स्लॅश, अच्छा आपण कुठे ठेवलेलं आहे, स्लॅश OPT केलंय ना, OPT. ठीक आहे, आणि आपण डायरेक्टरी वाईज जातोय तर डायरेक्टरी और क्रिएट. ठीक आहे, ओके. जर डायरेक्टरी नसेल तर तो क्रिएट पण करेल. दिस वन इज ऑप्शनल इफ इट डझंट एक्झिस्ट. आपण काढू पण शकतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. लेट मी चेक व्हॉट आय हॅव रिटन इन माय फाइल्स. व्हॉल्यूम्स PV. ओके, सो मी हे लिहिलेलं नाहीये टाईप, सो मी काढून घेतोय, काही गरज राहणार नाही याची. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे पण जो मी ऑलरेडी यूज करत होतो, मला फक्त इथे काय चेंज केलंय, मी रिसायकल ही डेप्रिकेट झालेली आहे तर ही यूज करतोय का मी आता, नाही, काय यूज करतोय त्याच्या जागेवर रिटेन. तर ही झाली तुमची छोटीशी व्हॉल्यूम फाईल. कळलं, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. आता आपल्याला काय करायचं, या 2 GB पैकी इथे जो आपण पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करतोय 2 GB चा, आपल्याला आता क्लेम करायचं आहे यापैकी. कळलं का, यापैकी आपल्याला आता काय करायचंय, काही डेटा, काही स्टोरेज क्लेम करायचंय. आता त्यासाठी दुसरी फाईल कोणती लिहिणार आपण, PVC फाईल. ठीक आहे, तर PVC फाईल बघा, मी साइड बाय साइड ओपन करतोय. PVC फाईल ही आहे आपली PVC फाईल, एकदम छोटी फाईल आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नसते. ठीक आहे, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. देन त्यानंतर मेटा डेटा, हे झाली तुमची इन्फॉर्मेशन तुमच्या पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेमचं नाव वगैरे. देन स्पेसिफिकेशन मध्ये बघा काय पाहिजे आपल्याला, रिसोर्स पाहिजे. रिसोर्स मध्ये किती रिक्वेस्ट करायची आहे, स्टोरेज रिक्वेस्ट करायचं आहे किती, 1 GB. व्हॉल्यूम मोड सेम ठेवायचा जो इकडे दिलेला आहे, सेम ठेवायचा. ठीक आहे, फाईल सिस्टम दिलेला आहे. ऍक्सेस मोड पण सेम असणार. एक्स्ट्रा आणखी काही लिहिलं आहे का आपण इथे, नाही, फक्त क्लेम करतोय की बाबा मला 2 GB तुमच्याकडे आपण असाइन केलेलं आहे, इथे 2 पैकी मला काय यूज करायचं आहे, 1 GB यूज करायचं आहे. अंडरस्टूड. ठीक आहे, इथे जर 1 GB करताय तर मग इथे तुम्ही 500 MB करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. 10 GB असेल तर इकडे तुम्हाला जे पण पाहिजे, ज्यानुसार पाहिजे ते. क्लिअर झालं, ओके. सो दुसरी फाईल पण चेक करू, काही चेंजेस आहे का माझ्याकडे, नाहीये. क्लिअर आहे, समजलं एवढं, ओके. नाव दोन्ही फाईलचा अर्थ समजला, काय होणार आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता मेन पॉइंट काय आहे की हे जे व्हॉल्यूम्स आपण क्रिएट केलेलं आहे हे आता आपल्याला पॉडला अटॅच करायचं. काय करायचं आहे, पॉडला अटॅच करायचं. आता ते कसं करणार, तर एक तर तुम्ही पॉड वाली फाईल घ्या किंवा डिप्लॉयमेंट फाईल घ्या किंवा रेप्लिका सेट फाईल घ्या, कुठलीही फाईल घ्या. कुठे अटॅच करावं लागेल, ते कंटेनरला. कुठे अटॅच करावं लागेल, कंटेनर मध्ये ना. तर बघा काय करतोय मी, नॉर्मल सा पॉडचा फाईल घेतोय आणि तिथे मी काय करतोय, अटॅच करतोय. अटॅच करणे म्हणजेच माउंटिंग करणे. ऍक्च्युअली काय करतोय आपण आता, माउंट करतोय. तर माउंट करण्यासाठी एकदम सिंपल, व्हॉल्यूम कोणता आहे ते आपल्याला द्यावं लागेल, होस्ट पाथ स्टोरेज. इथे मी एक सिंपल असं नाव दिलेलं आहे, हे नाव रॅन्डम असेल. कळलं, हा ठीक आहे, चालेल. तर इथे 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 आपण व्हॉल्यूमचं नाव काय देणार, याला होस्ट पाथ स्टोरेज. बघा व्हॉल्यूम हा पोर्शन कुठे येतो, याचं स्पेसिफिकेशन कंटेनरच्या लाईन मध्ये. ठीक आहे, हा इथे लिहा और वरती लिहा, तुम्हाला काही फरक पडणार नाही. इथे जर याला इथून काढलं आपण आणि स्पेसिफिकेशनच्या खाली लिहिलं तरी चालेल. या पद्धतीने समजलं का, ठीक आहे. बट मोस्टली वरती लिहिल्या जात नाही, ते खालीच लिहिलं जातं. कारण काय असते, आपल्याला माहिती असते की व्हॉल्यूम कोणता आहे आणि तो डायरेक्टली माउंट आहे, तर तो कसं माउंट आहे ते आपल्याला चेक करता येतं. म्हणून मोस्टली वरती लिहिल्या जात नाही, खालीच लिहिलं जातं.
बट कंटेनरच्या लाईन मध्ये. ठीक आहे, इफ यू चेक दिस एका लाईन मध्ये आहेत. कळलं का? याला इंडेंटेशन प्रॉपरली द्यायचं, नाही तर तुमचे इश्यूज येऊ शकतात. क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट यामध्ये बघा आता मी काय केलेलं आहे, व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचं नाव देतोय मी काहीतरी. ठीक आहे, त्यानंतर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. कोणता क्लेम यूज करायचा आपल्याला? इथे बघा माय होस्ट नेम पीव्हीसी, तर सेम नाव दिलेलं आहे माय होस्ट नेम पीव्हीसी. ओके. हा कळलं इथे. देन त्यानंतर ना हा जो व्हॉल्यूम आहे, हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन आता आपल्याला इथे माउंट करायचा आहे. आता हा कुठे आहे, तर हा कंटेनर मध्ये माउंट असतो. आपण आधी इन्फॉर्मेशन दिली आहे की आपण काय यूज करणार आहोत. आपण इन्फॉर्मेशन दिली आहे व्हॉल्यूम मध्ये की आपण काय यूज करणार आहोत, आणि देन त्यानंतर तो कुठे करतोय, माउंट करतोय कुठे, कंटेनरला. समजलं? आलं लक्षात? आलं? पक्का सांगा. काय कन्फ्युजन आहे? पारस, अभिजित, स्नेहा, भरपूर सारे सर कन्फ्युजन, पण आता नाही सांगू शकत. असं काही आहे? ओके. सो लेट्स चेक वन्स अगेन. कुठे गेलं? पीव्ही पॉड. सी, मी व्हॉल्यूम इथे वरती लिहिलेला आहे. ओके, तुम्ही वरती लिहू शकता और खाली पण लिहू शकता, काही फरक पडणार नाही. फक्त काय पाहिजे तुम्हाला, इंडेंटेशन प्रॉपर पाहिजे. क्लिअर आहे? इंडेंटेशन प्रॉपर पाहिजे. कंटेनर मध्ये मग तुम्ही काय करताय, त्याला माउंट करताय. माउंट पाथ इथे द्यायचा आणि व्हॉल्यूमचं नाव काय होतं ते तुम्हाला द्यायचं. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथे काय करतोय व्हॉल्यूम माउंट मध्ये, तर हाच नेम इथे मी देतोय, सेम नेम. आपल्याला काय करायचं, हा इथे जो व्हॉल्यूम आपण डिफाइन करतोय, ठीक आहे, व्हॉल्यूम आपण हा इथे जो डिफाइन करतोय, हाच व्हॉल्यूम आपल्याला इथे अटॅच करायचा आहे, माउंट वन करायचं. तर याचं नाव काय ठेवलंय, होस्ट पाथ स्टोरेज. तर इथे पण मला तेच नाव द्यावं लागेल, कारण तोच मला एका स्पेसिफिक पाथ वर माउंट करायचा. अंडरस्टूड? आता हा माउंटिंग पाथ कुठला आहे, HTTP जे आपण इन्स्टॉल करतो, कंटेनर क्रिएट करतो, तर त्याचा पाथ काय असतो, /usr लोकल apache 2 htdocs असतो की नाही. त्याच्या आतमध्ये index.html असते ना. हा, तर ते आपण इथे माउंट पाथ मध्ये देतो. कळलं? काही कन्फ्युजन आहे तिन्ही फाईल मध्ये? नाही. आता जस्ट त्याला एक्झिक्यूट करून बघायचं आपल्याला. क्लिअर आहे? तुम्ही करणार की मी करून दाखवू? करून दाखवू? ठीक आहे. तर मला आधी सर्वात आधी याला पुश करावं लागेल. व्हॉल्यूम ऍडेड, आणि याला डिटेल्ड मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डॉक्युमेंटेशनचा यूज करू शकता. भरपूर पूर्ण इन्फॉर्मेशन इथे ऑलरेडी दिलेली आहे, जे आपण आता डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, आणि यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर एकदा याला ओव्हरलुक करा, यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली दिसेल. सी दिसतंय इथे व्हॉल्यूम, माय पॉड, माय पीडी, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेमचं नाव माय क्लेम, आणि देन हाच इथे व्हॉल्यूम माउंट मध्ये काय केलेलं आहे, नेम बघा, माय पीडी सेम नाव दिलेलं आहे, हे जे इथे दिसतंय, आणि देन माउंट पाथ.
काय एक्स्ट्रा केलं का आपण अजून? नाही. तर हे दोन टर्म्स, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम कसं क्रिएट करणे आणि त्याला माउंट कसं करणे, हा एक पोर्शन झाला. ठीक आहे, तुम्ही करून टाकणार मला माहिती आहे. एक आणखी जो छोटासा असतो तो इथे तर दिसत नाहीये, बट व्हॉल्यूम यूज करायच्या वेगवेगळ्या टर्म्स असतात. डायरेक्टरी ॲज व्हॉल्यूम इन क्युबरनेटिस. ओके. जर कधी कधी काय असते, फक्त हा एवढा टर्म बघा. ठीक आहे, फक्त एवढा टर्म बघा. काय होतं इथे, इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम वगैरे असं काय दिसतंय का? काही दिसत नाहीये. तर असा पण तुम्हाला एखादा टर्म असू शकतो की तुम्ही कंटेनरच्या आतमध्येच एखादी डायरेक्टरी आहे जे एम्प्टी डायरेक्टरी तुम्ही क्रिएट करायची आणि ते तुम्हाला ऍज अ स्टोरेज यूज करायचं आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, MTDIR चा यूज करणार. काय यूज करणार तुम्ही? MTDIR. इट विल क्रिएट अ एम्प्टी डायरेक्टरी. ठीक आहे, एम्प्टी डायरेक्टरी एक फोल्डर क्रिएट करणार आणि त्या फोल्डरला तुम्ही माउंट करू शकता, त्या स्पेसिफिक फोल्डरला. कधी कधी काय होतं, तुमचे लॉग्स वगैरे तुम्हाला स्टोअर करायचे असतात एखाद्या स्पेसिफिक लोकेशनला, पण तिथे तुम्ही डायरेक्टरी अवेलेबलच राहत नाही. तर स्क्रॅच हायफन व्हॉल्यूम या नावाची डायरेक्टरी आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, कुठे? कंटेनरच्या आतमध्ये. बाय डिफॉल्ट राहणार का? नाही. तर कुबरनेटिस काय करणार, MTDIR चा यूज करणार, ती डायरेक्टरी कंटेनरच्या आतमध्ये स्वतःहून क्रिएट करणार अँड देन त्याला यूज करणार. कळलं का काय म्हणायचं आहे मला? तर MTDIR मी ऍक्च्युली यूज करतो म्हणून मी म्हटलं की तुम्हाला पण सांगायचं आहे. ठीक आहे, आणखी भरपूर सारे टर्म्स आहेत. जसं जसं तुम्ही याला लर्न करत जाणार आणि तुमच्या ओव्हरव्ह्यू मध्ये येत जाणार वेगवेगळ्या टर्म्स ऍज पर दी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ऍज पर दी यूज केस, ऍज पर दी रिक्वायरमेंट, ऍज पर दी यूज केस, ऍज पर दी रिक्वायरमेंट तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. क्लिअर आहे? ओके. सो MTDIR एक एम्प्टी डायरेक्टरी क्रिएट होणार त्या पर्टिक्युलर लोकेशनला, इनसाइड कंटेनर, अँड देन ती डायरेक्टरी यूज होणार. त्यामध्ये तुमचा जो पण डेटा तुम्हाला सेव्ह करायचा आहे तो सेव्ह तुमचा होऊन जाईल. क्लिअर आहे? इझी आहे? काय कठीण वाटतंय का? नाही. व्हेरी गुड. ओके. सो हेच मला थोडंसं सांगायचं होतं तुम्हाला. बाकी तर भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये, बट एवढ्या इनफ आहेत. ठीक आहे. सो काही इश्यू, काही प्रॉब्लेम, काही डाऊट्स इथपर्यंत की काय केलंय आपण ऍक्च्युली? समजलं आहे की नाही समजलंय ते सांगा. काय असते पर्सिस्टंट व्हॉल्यूम आणि पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम अँड हाऊ टू माउंट, 3 टर्म्स बघतोय आपण फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये. क्लिअर आहे? ओके. तर मी काय करतोय आता, टाइम पण आपला झालाय, हे तुम्ही परफॉर्म करून बघा. प्रॉपर वेने सांगितलेलं आहे तर परफॉर्म करून बघायचं, फक्त एक्झिक्यूट करायचं राहिलेलं. ठीक आहे, होणार का? आर यू शुअर? ठीक आहे, स्टॉप करू मग इथे. ठीक, एकदा फाईल बघून घ्या कशा आहेत. 3 फाईल असायला पाहिजे. एक मी डायरेक्टरी क्रिएट केलेली आहे. डायरेक्टरीच्या आतमध्ये काय दिलेलं आहे? सर्वात आधी PV. ओके, सो दिस वन इज युअर PV. इथे तर मी फक्त होस्ट पाथ जो ऑलरेडी डायरेक्टरी क्रिएटेड नसेल त्याला यूज करतोय. बट जी डायरेक्टरी क्रिएट नाही आहे तर काय करायचं? MTDIR यूज करायचं हे तुम्हाला मी बोलतोय. कळलं का? ठीक आहे. सो दिस वन इज द पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. त्या टायमाला तुम्हाला या फाइल्स क्रिएट करायची गरज पडणार
नाही, जेव्हा तुम्ही MTDIR क्रिएट करणार ना तेव्हा ह्या फाईल्स क्रिएट करायची गरजच नाही. तो फक्त एक डायरेक्टरी यूज करतोय. क्लेम करतोय का काही पर्सिस्टंट व्हॉल्यूमचा? नाही करत आहे. तर तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त MTDIR ऍज अ व्हॉल्यूम माउंटच यूज करावं लागेल, व्हॉल्यूमच यूज करावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. हा जो पोर्शन सांगतोय ना मी MTDIR वाला, यासाठी तुम्हाला पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम, पर्सिस्टंट व्हॉल्यूम वगैरे क्रिएट करायची गरज पडणार नाही. तो टर्म वेगळा, हा टर्म वेगळा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ओके. सो दोन्हीही एक्झिक्यूट करून बघायचे आणि मला उद्या रिझल्ट सांगा. आणि माउंट झालाय नाही झालाय कसं चेक करणार तुम्ही? माउंट झालाय नाही झालाय कसं चेक करतो? कसं चेक करणार? हा, kubectl डिस्क्राइब कमांड बघितली का? डिस्क्राइब पॉड आणि पॉडचं माय पॉड या पद्धतीने. याला जेव्हा डिस्क्राइब करणार तुम्ही, तुम्हाला माउंट वाला सेक्शन दिसेल आणि तिथे तुम्ही चेक करू शकता की अरे आपण जे केलंय ते बरोबर झालंय की नाही. व्हॉल्यूम वाला सेक्शन दिसेल, व्हॉल्यूम मध्ये बरोबर चेक करून घ्यायचं. कळलं का? तर मला उद्या रिझल्ट दाखवा. इझी राहील जर तुम्ही डॉक्युमेंटेशन बनवलं तर मला लगेच समजेल. इथे स्टॉप करतोय मी. ठीक आहे. सो पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम कसं क्रिएट करायचं हे तुम्हाला समजलेलं आहे. माउंट कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला आयडिया आली आहे. ओके.